हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी रुपाली पाटील. आज मी तुमच्याबरोबर माझ्या एंगेजमेंट ब्राईडचा जो सेकंड लुक आहे तो मी इथे शेअर करत आहे. फर्स्ट लुक तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता कशा पद्धतीने केला आहे. मेकअप वगैरे आम्ही काही चेंज केलं नव्हतं या साडीवरती वगैरे. आम्ही फक्त साडी चेंज केली होती आणि ज्वेलरी चेंज केली होती. तर ते कशा पद्धतीने केले तुम्हाला मी इथे दाखवते आहे. कारण आम्हाला फक्त 15 मिनिट्स दिले होते आणि 15 मिनिट्समध्ये आम्हाला पूर्ण लुक चेंज करून यायचं होतं. सो मी तिचं फटाफट पूर्ण साडी ड्रॅपिंग करून घेतली आणि ज्वेलरी तिला घालून घेतली. आम्ही हेअरस्टाईल चेंज करणार नव्हतो कारण तिची जी हेअरस्टाईल आहे ती आम्ही सेमच ठेवणार होतो, एकच हेअरस्टाईल सगळ्या साडींवर. तर मी तिला ज्वेलरी वगैरे घातली आणि आयशॅडो पॅलेटमधून जस्ट या साडीच्या कलर अकॉर्डिंग फक्त नॉर्मल शिमर लावून घेतलं. आणि मी जे ब्लॅक कलरचं जे स्मच केलं होतं ते मी डार्क थोडं केलं, म्हणजे ह्या साडीवरती उठून दिसण्यासाठी. कारण आधीची जी साडी होती ती खूप लाईट होती त्यामुळे मी लाईट केलं होतं. आता ते थोडं डार्क केलं आहे. ब्लॅक कलर घेतला आहे आणि थोडं स्मच मी डार्क करते. आणि तिला जे कुंकू वगैरे लावलं होतं तर ते मी जो आपला हायलायटर ब्रश असतो त्याच्याने मी पूर्ण रिमूव्ह करून घेतलं. आणि ती टिकली पण छोटी होती तर टिकली पण ती काढून मी तिच्या साडीच्या अकॉर्डिंग ब्लू कलरची टिकली थोडी मोठी आता लावली. आणि नंतर ती जे कुंकूला वगैरे लावलं होतं ते रिमूव्ह करून तिथे मी हायलायटर लावून घेतलं सगळीकडे. हायलाइट इतकंही काही निघालेलं नव्हतं कारण व्यवस्थित होतं सगळं मेकअप. फक्त मी हायलायटर थोडं लावून घेतलं तिला. आणि नेक्स्ट मी इथे तिची लिपस्टिक थोडी डार्क केली कारण आधीची साडी लाईट असल्यामुळे तिची थोडा लाईट कलर होता आधीच्या लिपस्टिकचा शेड. सो आता थोडं साडीच्या अकॉर्डिंग मी थोडा डार्क करून घेतला. आणि लास्टला तिचे जे ब्रॉच लावलं होतं ते ब्रॉचला खूप म्हणजे डायमंड कलरचं होतं, सिल्वर साडी असल्यामुळे. आणि आत्ताचं काढायला गेलो असतो तर ते खूप खराब झालं असतं हेअर. सो मी डायरेक्ट इन्स्टंट फक्त 2 मिनटामध्ये जे खोचण्याचे असतात पिनला जस्ट ते ब्रॉच बनवलेले होते ते इझिली फटकन फक्त ॲड करून दिले आणि तिचा जो लुक आहे तो कंप्लीट झाला होता इथे. सो कसा वाटला हा मेकअप? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढचा पण जो थर्ड लुक आहे तो सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी इन्स्टंट कसं तिला नंतरच्या याच्यामध्ये तिने गाऊन वेअर केला होता आणि त्या गाऊनवर इन्स्टंट पटकन 5 मिनटामध्ये पुन्हा मला लगेच रेडी होऊन जायचं होतं. सो ते पण मी तुम्हाला कसं केलं आहे ते नक्की दाखवणार आहे. जसं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिला कुंकू वगैरे लावलं होतं पण ते नॉर्मल लावलं होतं तर ते कसं रिमूव्ह करून आपण कसं करेक्ट केलं ते दाखवलं आहे. सेम मी नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे. तर बघायला विसरू नका आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.